नमस्कार मित्रांनो, मोदी आवास घरकुल योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे। मग आता या लाभार्थ्यांना सुद्धा घरकुल मिळणार आहे। गरज आहे त्यांना लाभ मिळत नाही, तर मग या लाभार्थ्यांनाही घरकुल मिळणार आहे। मग या योजनेत बदल करण्यात आलेला आहे। तर मग काय बदल करण्यात आला आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो, मोदी आवास घरकुल योजनेत मोठा बदल, आता या लाभार्थ्यांना घरकुल मिळणार आहे। मोदी आवास घरकुल योजना सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेला स्वतःचे पक्के घर मिळावे यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून गोरगरीब नागरिकांना घरकुल उपलब्ध करून देत आहे। मग यामध्ये एक महत्त्वाची योजना म्हणजे मोदी आवास घरकुल योजना। या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार इतर मागासवर्गीय, भटक्या जमाती, विमुक्त जाती आणि विशेष मागासवर्गीय जमातीसाठी घरकुल योजना राबविण्यात येत आहे। या योजनेत महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा बदल केला आहे। पाहूया सविस्तर माहिती। मग प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर राज्यात मोदी आवास घरकुल योजना राबवली जात आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील इतर मागासवर्गीय आणि भटक्या जमाती, विमुक्त जाती, विशेष मागासवर्गीय जमातीसाठी घरकुल उपलब्ध करून दिले जातात। या योजनेत बदल केला असून राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागासवर्गीय आणि विमुक्त जाती आणि भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग याच्यातील ग्रामसभेमार्फत निवड करण्यात आलेल्या पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे। या योजनेच्या अटी 28/7/2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार कायम राहतील, पण या योजनेत 10 जून 2024 रोजी बदल केला असून शासनाने निर्णय निर्गमित केला आहे। मग तो शासन निर्णय आपण बघू शकतो।